आता या युद्धाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण इस्रायलच्या आण्विक प्रकल्पांपर्यंत इराणची क्षेपणास्त्र पोहोचले आहेत। इराणच्या अणुप्रकल्पावरील हल्ल्याची इस्रायलने पुष्टी केलेली आहे। शनिवारी संध्याकाळी इराणनं इस्रायलच्या अणुप्रकल्पावर हल्ला केलाय। इस्रायलच्या दक्षिणेकडील दिमोना शहरावरही हल्ला केलाय। इराणच्या तेहरान टाइम्स या दैनिकानं या हल्ल्याचे तपशील दिले आहेत। דרום מערב למקלחת, יש שם חדר פינה. יש פה את הזה? שברים חיים, משהו? או שזה רק איפה החלקים? חדרה מהגן. חיים, תבוא, תאיר לי רגע פה. חדרה מהגן. שלח לי, תצלמו את זה רגע, שלחו לי לנייד. משה, הבית שלי מפורק, תראה, החלונות נשברו, הדלת של הבית יצאה מהמקום, החדר שלי, הכל, נפילה צמוד לבית, אני אראה לך עכשיו את הנפילה בחוץ, כל הבניין מרוסק כמעט, והנה הנפילה פה, משה. קדימה, משימה חשובה, ביצוע סריקות. קדימה. ביצוע סריקות מהירות בכל הנקודות לדווח. तर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 23वा दिवस आहे। दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरूच आहेत। अमेरिका इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या नंताज या मुख्य अणुसंवर्धन केंद्राला लक्ष्य करण्यात आलंय। किरणोत्सर्गी गळती किंवा मोठ्या नुकसानीचं कोणतेही वृत्त नाहीये। इराणनं याला क्रूर हल्ला असं म्हटलंय। इराणच्या ड्रोन हल्ल्यात इस्रायलच्या बेन गुरियन हे विमानतळाला लक्ष्य करण्यात आलंय। या आखाती युद्धाची तीव्रता वाढली असून इराणनं इस्रायलच्या बेन गुरियन या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला केलाय। इराणनं एकामागून एक अनेक आत्मघातकी ड्रोन्स टाकल्यानं विमानतळ परिसरात मोठी खळबळ उडाली असून विमान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचलाय। इस्रायलमधल्या महत्त्वाच्या विमानतळाला आता इराणने लक्ष्य केलेलं आहे। बेन गुरियन हे इस्रायलमधलं एक अत्यंत महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। त्यावर आता भीषण ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता या हल्ल्याची तीव्रता वाढलेली आहे आणि इस्रायलच्या हवाई वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे। विमान वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। त्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष आता अधिक तीव्र झालेला आहे, अगदी टोकाला गेलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।